नमस्कार. आपण मागच्या भागामध्ये सेट कसा लिहितात ते पाहिलं. सेटच्या मेथड पाहिल्या, जे लिस्टिंग मेथड आणि रूल मेथड. लिस्टिंग मेथडलाच रोस्टर मेथड पण म्हणतात आणि रूल मेथडलाच सेट बिल्डर फॉर्म या नावाने पण ओळखलं जातं. त्याच्यानंतर आपण टाईप पण पाहिले, सिंगल टोन सेट, एम्प्टी सेट, फायनाईट सेट आणि इन्फिनाईट सेट. सिंगल टोनमध्ये एकच घटक असतो, एम्प्टीमध्ये एकही इलिमेंट नसतो, फायनाईटमध्ये निश्चितपणे सांगता येतात, तर इन्फिनाईटमध्ये अनंत संख्या असतात ज्याचा आपल्याला शेवट सांगता येत नाही. तर या पद्धतीने. आणि तुम्हाला हे पण माहिती आहे का, तुम्ही जे सेट आत्तापर्यंत पाहिलेले तुमच्या काही गोष्टी क्लिअर पाहिजे. नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर, रॅशनल नंबर, रिअल नंबर, इरॅशनल नंबर, तसंच इव्हन नंबर, ऑड नंबर, प्राईम नंबर, तसंच परफेक्ट स्क्वेअर नंबर, परफेक्ट क्यूब, हे सर्व तुम्हाला माहीत पाहिजे. जर माहीत नसतील तर मात्र तुम्हाला सेट लिहिताना काही अडचणी येऊ शकतात, म्हणून हे क्लिअर पाहिजे. आता आपण पुढचा भाग पाहत आहोत, वेन डायग्राम. आता वेन डायग्राम, जॉन वेन या शास्त्रज्ञांनी काय केलं का, असं सांगितलं का फायनाईट सेट आहे, जो फायनाईट सेट आहे तो चित्रामध्ये लिहिता येतो, म्हणजेच थोडक्यात आकृत्यांमध्ये लिहिता येतो. जी बंदिस्त आकृती, पॅक फिगर आहे. पॅक फिगर जसं क्वाड्रिलॅटरल असेल, ट्रायंगल असेल किंवा कोणती पण पॅक फिगर, जसं सर्कल किंवा अमिबा, यामध्ये वेन डायग्राम काढता येतो. म्हणजेच आकृत्यांमध्ये आपल्याला सेट लिहिता येतो आणि म्हणून त्याला म्हणतात वेन डायग्राम. तर आपण वेन डायग्रामचं एक उदाहरण पाहू. ए इज इक्वल टू, इन कर्ली ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेटमध्ये मी असं लिहिलं 2, 4, 6, 8, 10, म्हणजे फर्स्ट 5 इव्हन नंबर आहे. हा फायनाईट सेट आहे. वेन डायग्राममध्ये फायनाईट सेट लिहिता येतो. आपण कोणती पण एक फिगर, पॅक फिगर, मग तुम्ही क्वाड्रिलॅटरल कोणता घेतला तरी चालतो किंवा आपण सर्कल घेतला तरी चालतं. मग मी सर्कल घेतलं आणि याच्यामध्ये मला माहिती आहे 5 एलिमेंट आहे, तर मग यानुसार 2, 4, 6, 8, 10 आणि या सेटला नाव काय आहे, ए. तर या पद्धतीने आकृतीमध्ये जर आपण सेट लिहू शकलो तर याला म्हणतात वेन डायग्राम. मग आपण कोणती पण पॅक फिगर वापरू शकतो, ट्रायंगल पण वापरू शकतो. आणि फक्त याच्यामध्ये तुम्हाला एक भाग आहे जो युनिव्हर्सल सेटचा. युनिव्हर्सल सेटसाठी शक्यतो रेक्टँगल वापरतात. बाकी इतर कोणत्याही सेटला कोणतीही फिगर वापरू शकतो. आपण अजून एक उदाहरण पाहू. समजा मी असं घेतलं, दुसरं एक, बी इज इक्वल टू, इन कर्ली ब्रॅकेट, विराट, शिखर, धोनी, या पद्धतीने. आणि मला याचा पण वेन डायग्राम काढायचा आहे. तर वेन डायग्राम मी एखादा क्वाड्रिलॅटरल कोणता पण घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये हे नाव घेऊ शकतो, विराट, शिखर, धोनी, या पद्धतीने. आणि या सेटचं नाव काय, बी, सेट बी. फक्त काय पाहिजे आपल्याला, पॅक फिगर पाहिजे, बस. मग याला म्हणतात वेन डायग्राम. आता पुढचा टॉपिक घेणार आहोत आपण, तो म्हणजे सबसेट. सबसेट हा सेटचाच एक प्रकार. ओरिजिनल सेटमधले काही घटक जर एखाद्या दुसऱ्या सेटमध्ये दिलेले असतील, समजा ए सेटमधले काही घटक, म्हणजे ए सेटमध्ये जेवढे घटक असेल त्यातले मोजके काही घटक काय घेतले आपण, सेट बी मध्ये घेतले, तर बी ला ए चा सबसेट म्हणतात. बी मध्ये जे घटक असतात ते ए मधूनच घेतलेले असल्यामुळं बी इज द सबसेट ऑफ ए असं म्हटलं जातं. आपण एक उदाहरण पाहू. समजा मी असं म्हटलं फर्स्ट 5 प्राईम नंबर, फर्स्ट 5 प्राईम नंबर, तर त्या काय राहतील, 2, 3, 5, 7, 11, या फर्स्ट 5 प्राईम नंबर आहे. आणि मी सेट बी असं घेतलं का फर्स्ट 3 प्राईम नंबर, फर्स्ट 3 प्राईम नंबर, तर फर्स्ट 3 प्राईम नंबर काय, 2, 3, 5. आणि तुम्हाला दोन्ही सेट जेव्हा आपण पाहिले तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल, बी मध्ये जे इलिमेंट आहे ते सर्वचे सर्व इलिमेंट सेट ए मध्ये आहे. म्हणजे बी मधले सर्वचे सर्व इलिमेंट जर ए मध्ये असतील तर बी इज द सबसेट ऑफ ए. पण एव्हरी इलिमेंट ऑफ सेट बी इज इन द सेट ए, देन बी इज द सबसेट ऑफ सेट ए. आणि ते लिहिण्याची पण एक पद्धत राहते.
ते लिहितात असं बी इज अ सबसेट ऑफ ए, बी इज अ सबसेट ऑफ ए, या पद्धतीने. जसं आपण स्वतः आपल्या घराचा एक भाग असतो, सदस्य असतो. म्हणजे आई वडील भाऊ बहीण यापैकी जर आपण जर विचार केला, आपण त्या काय त्या घराचा एक भाग आहे, म्हणून आपण म्हणजे घराचा सबसेटच आहे. जेव्हा आपण आपली फॅमिली म्हणतो तर सर्वांचं नाव येईल आणि स्वतः आपलं नाव सेपरेट लिहिलं तर आपण हे काय आहे, घराचे काय आहे, सबसेटच आहोत. आपण अजून एक उदाहरण पाहू. अजून एक समजा मी बी हा सेट असा लिहिला का ज्याच्यामध्ये एकही घटक नाही आहे, एकही घटक नाही आहे. मग बी हा एचा सबसेट होईल का? होईल. एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. एम्प्टी सेट हा प्रत्येक सेटचा सबसेट असतो. का असतो? कारण पहा, आपण असं म्हणतो ए सेट ए मध्ये इलेमेंट कोण आहे? 2 3 5 7 11, 2 3 5 7 11. अजून काय आहे का? नाहीये. म्हणजेच 2 3 5 7 11 या व्यतिरिक्त एकही घटक नाहीये. बरोबर. सेट बी मध्ये एकही घटक नाहीये. बरोबर ना. म्हणजेच याच्यामध्ये हे सोडून काहीच नाहीये आणि बी मध्ये तर काहीच नाहीये. म्हणजेच बी इज अ सबसेट ऑफ ए. कारण बी आपण याच्यात ऍड जरी केला तर सेट ए मध्ये कोणताही बदल होणार नाही, होऊ शकत नाही. म्हणून एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. म्हणजेच बी हा सबसेट असतो आहे एचा. आणि मी असं पण म्हणू शकतो एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ ए. अजून काय आपण प्रॉपर्टी पाहू. जसं आपण असं पण म्हणू शकतो एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इटसेल्फ. म्हणजे प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतो. म्हणजे स्वतःमधले घटक स्वतःमध्येच राहतील, स्वतःमधले गुण असतील अवगुण असतील ते स्वतःमध्येच राहतात. म्हणून स्वतःचा सबसेट असतो. म्हणून एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतो. मग आपण अजून एक उदाहरण पाहू. समजा ए मध्ये इलेमेंट आहे 2 3 5 7 11 आणि बी मध्ये पण आहे 2 3 5 7 11. आता जर आपण विचार केला, आपण या ठिकाणी विचार केला, हे दोन्ही इक्वल सेट आहे. आपण इक्वल सेट पाहिले. ऑल एलिमेंट सेम, एव्हरी एलिमेंट इन सेट ए अँड सेट बी आर इक्वल, देन दे आर इक्वल सेट. ए इज इक्वल टू बी आहे इथं दिलेलं. म्हणजेच जर दोन इक्वल सेट असेल तर बी इज अ सबसेट ऑफ ए अँड ए इज अ सबसेट ऑफ बी. म्हणजे दोन जर इक्वल सेट असेल तर दोन्ही एकमेकांचे सबसेट असतात. कारण सबसेटची व्याख्या काय आहे? सर्व इलेमेंट समोरच्या म्हणजे दुसऱ्या सेटमध्ये पाहिजे. मग जेव्हा ए आणि बी इक्वल सेट आहे, ए मधले सर्व इलेमेंट बी मध्ये, बी मधले सर्व इलेमेंट ए मध्ये आहे. आणि म्हणजेच इक्वल सेट असेल तर दोन्ही पण एकमेकांचे काय असतात? सबसेट असतात. याच्या थोडा उलट पण आपण विचार करू शकतो. उलटा विचार असा करू शकतो. समजा असं आपण म्हटलं इफ ए इज अ सबसेट ऑफ बी, बी इज अ सबसेट ऑफ ए, देन ए इज इक्वल टू बी. थोडा उलटा विचार केला. तो उलटा विचार काय केला? ए जर बीचा सबसेट आहे, बी हा एचा सबसेट आहे, याचा अर्थ दोन्ही इक्वल सेट आहे. त्याच्यातलीच पुढची प्रॉपर्टी तयार झाली का जर ए हा बीचा सबसेट आहे म्हणजे काय अर्थ होतो? ए मधले सर्व घटक कशामध्ये? बी मध्ये. आणि त्याच वेळेस बी इज अ सबसेट ऑफ ए म्हणजे बी मधले सर्व घटक कशात आले? ए मध्ये आले. म्हणजे दोघांमध्ये सारखे घटक आहे. आणि जर दोघांमध्ये सारखे घटक आहे तर याचा अर्थ ए इज इक्वल टू बी म्हणजे ते इक्वल सेट आहे. तर ही त्याच्यातली पुढची प्रॉपर्टी. आता आपल्याला परत एकदा नॅचरल नंबरचा सेट माहिती आहे जो एन दाखवला जातो, कॅपिटल एन. आणि तो काय आहे? एन इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 डॅश डॅश द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर 1 द बिगेस्ट वी कॅन नॉट टेल. तुम्हाला डब्ल्यू म्हणजेच होल नंबरचा सेट माहिती आहे आणि तो काय इन कर्ली ब्रॅकेट डब्ल्यू इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 0 1 2 3 4 डॅश 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 द स्मॉलेस्ट होल नंबर 0 द बिगेस्ट वी कॅन नॉट टेल. आय म्हणजेच कसला सेट येतो? आय इज इक्वल टू द सेट ऑफ इंटिजर. आणि तो कसा लिहितात? आय इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट डॅश 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 -3 -2 -1 0 1 2 3 डॅश डॅश डॅश. आणि आपल्याला माहिती आहे सर्वात छोटी संख्या पण माहीत नाही याच्यामध्ये आणि सर्वात मोठी. वी कॅन नॉट टेल द स्मॉलेस्ट अँड बिगेस्ट इंटिजर.
त्याच्यानंतर आपण रॅशनल नंबरचा सेट जो क्यूने दाखवतात तो पण आपल्याला माहिती आहे, तो मी रूल मेथडने लिहिलेला आहे. पी अपॉन क्यू जो स्वरूप राहतं त्या पद्धतीने रॅशनल नंबर आपण दाखवतो. क्यू इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट पी अपॉन क्यू सच दॅट पी क्यू एलिमेंट ऑफ इंटिजर, म्हणजे पी आणि क्यूच्या किमती या इंटिजर म्हणजे धन ऋण किंवा शून्य पण राहू शकतं. पण क्यू नॉट इक्वल टू 0, क्यू नॉट इक्वल टू 0 म्हणजे काय, छेद शून्य राहत नाही, तर अशा संख्येला आपण रॅशनल नंबर म्हणतो. तर क्यू आर म्हणजे काय, एक्स सच दॅट एक्स इज अ रॅशनल ऑर इरॅशनल नंबर. रॅशनल आणि इरॅशनल दोन्ही मिळून तयार होतात, त्या म्हणजे रिअल नंबर, आणि तो आपण कॅपिटल आरनी दाखवतो. तर आपल्याला सबसेटचा इथं विचार करायचा आहे. आता मी तुम्हाला असा प्रश्न विचारला का डब्ल्यू मध्ये जे घटक आहे ते सर्वच्या सर्व एन म्हणजे नॅचरल नंबरमध्ये आहे का, सर्वचे सर्व बरं का, तर नाही आहे, कारण 0 सोडून बाकीचे आहे, पण 0 आहे का एनमध्ये, तर नाही आहे, म्हणजे डब्ल्यू हा एनचा सबसेट होणार नाही. पण एन इज अ सबसेट ऑफ डब्ल्यू. एन मधले सर्वचे सर्व घटक कशात आहे ना याच्यामध्ये. तसंच डब्ल्यूमध्ये त्याच पद्धतीने एन मधले सर्व घटक इंटिजरमध्ये पण यापासून इथून सुरुवात होईल 1 2 3 4. मग तसंच रॅशनल नंबरमध्ये पण राहतील, कारण एव्हरी इंटिजर इज अ रॅशनल नंबर. आणि तसं रिअल नंबरमध्ये पण राहतील, कारण रॅशनल पण राहतात आणि इरॅशनल पण रिअलमध्ये राहतात. म्हणजे जो सेट एन आहे, जो एक नंबरला मी जो सेट लिहिलेला आहे जो एन, तो पुढे दिलेल्या सर्व सेटचा सबसेट आहे. म्हणजेच एन इज अ सबसेट ऑफ डब्ल्यू, एन इज अ सबसेट ऑफ आय, एन इज अ सबसेट ऑफ क्यू, एन इज अ सबसेट ऑफ आर. बरोबर. मग त्याच पद्धतीने डब्ल्यू सुद्धा पुढच्या सर्वांचा सबसेट आहे, कारण होल नंबरची सुरुवात 0 पासून आहे, इंटिजरमध्ये 0 पासून सुरुवात मध्ये आहेच. तसंच रॅशनल ते इंटिजर राहतातच, आणि इथं पण रॅशनल शब्द आहेच, म्हणजेच आरचा सुद्धा डब्ल्यू हा काय राहील, सबसेट राहील. मग त्याच पद्धतीने आपण असं लिहू शकतो, एन इज अ सबसेट ऑफ डब्ल्यू, इज अ सबसेट ऑफ आय, इज अ सबसेट ऑफ क्यू, इज अ सबसेट ऑफ आर. म्हणजेच नॅचरल नंबर इज अ सबसेट ऑफ होल नंबर, होल नंबर इज अ सबसेट ऑफ इंटिजर, इंटिजर इज अ सबसेट ऑफ रॅशनल नंबर, अँड रॅशनल नंबर इज अ सबसेट ऑफ रिअल नंबर. मग तुम्हाला इथं विचारलं तर सर्वात मोठा सेट कोणता आहे या ठिकाणी, तर सर्वात मोठा सेट कोणता आहे, मग रिअल नंबर या ठिकाणी. बरोबर. तर आता आपल्याला पुढचा टॉपिक पाहायचा आहे, आणि तो याच्यावरच आधारित आहे. पुढच्या टॉपिकचं नाव आहे युनिव्हर्सल सेट. तर पुढचा टॉपिक आता मी नाव टाकतो युनिव्हर्सल सेट. आता युनिव्हर्सल जो सेट आहे, युनिव्हर्सल म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये विश्वसंच म्हणतो. विश्वसंच म्हणजे जसं आपण विचार केला सबसेटचा, अजून विचार करू आपण आपल्या घरात राहतो. आपलं घर हे निफाड गावात आहे. निफाड गाव हे निफाड तालुक्यात आहे. निफाड तालुका हा नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक जिल्हा हा महाराष्ट्र राज्यात आहे. महाराष्ट्र राज्य हे भारत देशामध्ये, भारत देश या जगामध्ये, हे जग पृथ्वीवर आहे, आणि पृथ्वी सूर्यमालेत आहे, आणि सूर्यमाला ही आकाशगंगेत आहे. म्हणजे आपण कुठून सुरुवात केली आपल्यापासून, पण काय झालं का पुढे विश्व वाढत गेलं, जगापर्यंत आलं. म्हणजे थोडक्यात काय, आपण सबसेट आहे. आपण सबसेट आहे आपल्या घराचा, आपलं घर सबसेट आहे आपल्या गावाचा, आपलं गाव सबसेट आहे आपल्या जिल्ह्याचा, आपला जिल्हा सबसेट आहे आपल्या राज्याचा, आपलं राज्य सबसेट आहे आपल्या देशाचा, आपला देश पण सबसेट आहे पूर्ण जगाचा. मग या पद्धतीने वाढत जातं. मग थोडक्यात काय, या ठिकाणी जर आपण विचार केला, या ठिकाणी एन, डब्ल्यू, आय, क्यू, आर या सर्वांच्या बाबतीत, या संचांच्या बाबतीत जो सर्वात मोठा संच असतो त्या सेटला म्हणतात युनिव्हर्सल सेट. त्या सेटला काय म्हणायचं, युनिव्हर्सल सेट. अजून एक उदाहरण सांगतो. तुम्ही 9वीला शिकतात, तुम्ही 9वीतील विद्यार्थी आहे. बरोबर. तुम्ही 9वीतील अ तुकडीतील विद्यार्थी आहे. बरोबर. तुम्ही 9वीतील वैनिते शाळेमधील एक विद्यार्थी आहे. तुम्ही निफाड तालुक्यात वैनिते विद्यालय, त्या वैनिते विद्यालयातील अ तुकडीतील एक विद्यार्थी आहे. तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये जो एक निफाड तालुका आहे, त्या निफाड तालुक्यातील वैनिते विद्यालयामध्ये 9वी अ मधले एक विद्यार्थी. तुम्ही
महाराष्ट्र राज्यामध्ये एक नाशिक जिल्हा आहे. त्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुका आहे. त्या निफाड तालुक्यामध्ये निफाड या गावामधले वैनिते विद्यालय या शाळेमधल्या अ तुकडीतील एक विद्यार्थी. तुम्ही पूर्ण देशामधले, भारत देशामधल्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील निफाड गावातील वैनिते विद्यालय एक शाळा आहे. त्या शाळेतील एका तुकडी म्हणजेच जी 9वी अ आहे त्या तुकडीतील एक विद्यार्थी. मग आपण जर विचार केला तर 9वीतील विद्यार्थी, फक्त म्हटलं 9वीतील विद्यार्थी, तर पूर्ण देशातले 9वीतील विद्यार्थी तयार होतील. फक्त भारत देशाचा विचार केला तर बरं का. आणि मग त्याच्यातून तुम्ही कुठंतरी आहे असा अर्थ होतो. म्हणजे तुमच्यासाठी भारत देशामधील 9वीतील विद्यार्थी हा झाला विश्वसंच, बरोबर. मग त्याच पद्धतीने तर तुमच्या लक्षात आलं असेल मला काय सांगायचं आहे ते. तर दिलेले जेवढे सेट असतात, दिलेल्या सेटचाच विचार करायचा. समजा तुम्हाला एकाच गोष्टीचा विचार करायचा आहे ना, मग त्यानुसारच विचार करायचा आणि त्याच्या बाबतीत विचार करायचा का युनिव्हर्सल सेट कोणता आहे. म्हणजे अजून एक उदाहरण जे पुस्तकामधलं पण आहे ते मी असं सांगतो. जसं मी तुम्हाला असं म्हटलं, नाशिक जिल्ह्यातील रहिवासी, रेजिडेंट्स इन डिस्ट्रिक्ट नाशिक. महाराष्ट्र राज्यातील रहिवासी, द रेजिडेंट्स इन महाराष्ट्र. तुम्हाला नंतर म्हटलं द रेजिडेंट्स इन इंडिया, भारतातील रहिवासी. त्या तिघांच्या बाबतीत तर तुम्हाला युनिव्हर्सल सेट कोणता होईल? तोच होईल जो भारतातील. कारण दिलेल्या बाबतीत जर विचार केला तर नाशिक जिल्हा महाराष्ट्रात येतो आणि महाराष्ट्र हा भारतात येतो आणि म्हणून भारतात जेवढे लोक राहतात तो काय होईल मग युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट हा कॅपिटल यूनी दाखवतात, कॅपिटल यू या चिन्हाने दाखवतात युनिव्हर्सल सेट. आता या ठिकाणी आर इज द युनिव्हर्सल सेट, आर इज द युनिव्हर्सल सेट. मग या ठिकाणी मी यू या नावाने सुद्धा लिहू शकतो. आता युनिव्हर्सल सेटचं आपण अजून एक उदाहरण घेऊ. तुम्हाला दिसत असेल मी काही सेट लिहिलेले. ए मध्ये काय आहे, सेट ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट ए बी सी, बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एल एम एन ओ पी, सी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट डी ई एफ जी एच आय जे के आणि शेवटचा तो दिलेला तो आहे डी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट ए बी सी डी डॅश डॅश म्हणजे मध्ये काही आहे घटक आणि शेवटी एक्स वाय झेड. तर तुम्हाला जर विचारलं तर याच्यामध्ये युनिव्हर्सल सेट कोणता आहे. आता अजून एक, हे दिलेले सर्व सेट म्हणजे ए बी सी हे काय एकमेकांचे सबसेटच पाहिजे असं नाही आहे, पण हे सर्व या डीचे सबसेट मात्र नक्की पाहिजे. तुम्हाला इथं कळतं डी हा सर्वात मोठा सेट आहे, ए पासून झेड पर्यंतचे सर्व अल्फाबेट आहे म्हणजे डी इज द युनिव्हर्सल सेट. तर दिलेले हे 3 सेट ए बी सी हे तिन्ही पण कोणाचे सबसेट पाहिजे, डीचे. तिन्ही पण दिलेले जर सर्व सेट एका सेटचे जर सबसेट असेल तर जो मोठा असेल त्यालाच म्हणतात युनिव्हर्सल सेट. म्हणजे या ठिकाणी मी असं लिहू शकतो ए इज अ सबसेट ऑफ डी, नंतर बी इज अ सबसेट ऑफ डी, सी इज द सबसेट ऑफ डी. म्हणजेच देअरफॉर डी इज द युनिव्हर्सल सेट, युनिव्हर्सल सेट. मग लक्षात ठेवा दिलेले सर्व सेट जर एका सेटचे काय असले सबसेट असेल तर जो सर्वात मोठा सेट तुम्हाला दिसतो तो काय राहतो, युनिव्हर्सल सेट म्हणजे विश्वसंच हा त्याचा अर्थ. आणि आता आपण पुढच्या टॉपिककडे वळू. पुढचं टॉपिक आहे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट, कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. आपण पुढे कोणता भाग पाहत आहोत तो म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक संच. पण एक महत्त्वाचं, कॉम्प्लिमेंट सेट जर तुम्हाला काढायचं असेल तर पहिलं काम राहतं तुम्हाला युनिव्हर्सल सेट माहीत पाहिजे. युनिव्हर्सल सेट माहीत नसेल तर तुम्ही कॉम्प्लिमेंट सेट काढू शकत नाही. आता कॉम्प्लिमेंटचा अर्थ आपण समजून घेऊ. तुम्ही परीक्षा देतात तुम्हाला माहिती आहे आणि तुमचा निकाल लागतो, काही विशिष्ट टक्के तुम्हाला मिळतात. पण मी असं तुम्हाला विचारलं पैकीच्या पैकी मार्क मिळाले तर किती टक्के तयार होतील, तर 100% तयार होतील, बरोबर. तुम्हाला समजा 90% मिळाले तर याचा अर्थ किती टक्के नाही मिळाले तर 10%. म्हणजेच 90%चा 10% कॉम्प्लिमेंट आहे. कारण टोटल तर 100% म्हणजे 100% हे झालं युनिव्हर्सल सेट. तुम्हाला मिळाले 90% ते 100%पैकी मिळाले आणि जे उरले
ते काय कॉम्प्लिमेंट. ते 10% ते 100%पैकीचे, कारण तुम्हाला 90 पडले, समजा तेच तुम्हाला 60% मिळाले, 60%, मग ते 100%पैकीच पडलेले, म्हणजे उरले किती 40%, आणि म्हणजेच 60चा 40% हा काय झाला कॉम्प्लिमेंट. मग कॉम्प्लिमेंट म्हणजे थोडक्यात तुम्हाला पहिल्यांदा युनिव्हर्सल माहीत पाहिजे, आणि युनिव्हर्सल जेव्हा माहीत राहतं तेव्हा कॉम्प्लिमेंट काढणं सोपं राहतं. आपण एक उदाहरण पाहू. u इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 डॅश 10. मी मधले अंक लिहायचा कंटाळा केला, म्हणजे याचा अर्थ मध्ये अंक नाही असं नाही आहे. 4च्या पुढं 5 6 7 8 9 आहे आणि शेवटी 10 तर लिहिलेलाच आहे. मग काही ना असं वाटतं मध्ये अंक लिहिलेले नाही म्हणजे ते नाही आहे त्या सेटमध्ये, असं नसतं. डॅश याचा अर्थ मध्ये अंक आहे, फक्त आपण काय केलं डायरेक्ट 10 लिहिला. तर मी पुढं असं लिहिला a इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 5 6 7 8, फक्त एवढेच लिहिले 5 6 7 8 आणि ब्रॅकेट कंप्लीट केला. आता हे मला माहिती आहे a इज अ सबसेट ऑफ u, a हा u चा सबसेट आहे. मग कॉम्प्लिमेंट काढताना पहिले तुम्हाला मी काय सांगितलं का युनिव्हर्सल सेट माहीत असणं आवश्यक आहे, तो दिलेला आहे. नंतर अजून एक सेट दिलेला असतो जो सबसेट असतो, म्हणजे a इज अ सबसेट ऑफ u. तर आपल्याला जो कॉम्प्लिमेंट सेट काढायचा आहे तो कशा पद्धतीने काढतात, त्याला a डॅश म्हणून ओळखलं जातं, किंवा a कॉम्प्लिमेंट म्हणजेच ac असं पण लिहिलं जातं. तर तो कसा काढतात पहा. दिलेल्या सेटमध्ये, म्हणजे आपल्याला a चा कॉम्प्लिमेंट सेट काढायचा आहे, तर दिलेल्या सेटमधले इलेमेंट सोडून, म्हणजे व्यतिरिक्त उरलेले रिमेनिंग पण युनिव्हर्सलमध्ये असलेले जे एलिमेंट असतील त्याला म्हणतात कॉम्प्लिमेंट. म्हणजे दिलेल्या संचामधले दिलेल्या सेटमधले घटक सोडून जे उरलेले घटक असतील, पण ते कुठं असतील, पण ते सेट यू मध्ये असेल, म्हणजे युनिव्हर्सलमध्ये असेल, त्या घटकांचा संच सेट म्हणजेच काय होतो कॉम्प्लिमेंट. म्हणजे मला जर ए चा कॉम्प्लिमेंट सेट काढायचा आहे, तर ए मधले जे घटक आहे त्याच्या व्यतिरिक्त जे उरलेले घटक असेल, पण कशामध्ये युनिव्हर्सलमध्ये असलेले घटक, आणि त्यांचा जो सेट तयार होईल त्याला म्हणतात द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. मग आता विचार करा, ए मध्ये कोणकोणते एलिमेंट आहे 5 6 7 8. ओके, युनिव्हर्सलमध्ये काय 1 to 10 आहे, मग त्याच्यातले 5 6 7 8 हे एलिमेंट व्यतिरिक्त हे सोडून कोणते शिल्लक राहतील, त्याचं आपल्याला नवीन सेट तयार करायचा. म्हणजेच ए डॅश इज इक्वल टू 1 2 3 4 हे घ्यायचे नाही, नंतर 9 10, तर हा झाला कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. बस ए आणि ए डॅश यांच्यामध्ये एकही एलिमेंट कॉमन नसतो, हे नीट लक्षात ठेवा. या दोघांमध्ये एकही एलिमेंट कॉमन नसतो. का? कारण ए मधले एलिमेंट सोडून उरलेले आपण ए डॅश मध्ये घेतो. मग प्रत्येक सेटला एक कॉम्प्लिमेंट सेट असतो, प्रत्येक सेटला. मी अजून एक उदाहरण घेतो. नंबर 2 याच्यातलंच मी बी सेट घेतला, का जो फक्त काय केला ऑड नंबर घेतले 1 3 5 7 9 ऑड नंबरचा सेट घेतला, पण तो युनिव्हर्सल पैकीच घेतला कारण त्याचा सबसेट असतोच तो. तर मला बी डॅश काढायचा आहे, बी डॅश म्हणजेच कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी. तर काय होईल 1 3 5 7 9 या व्यतिरिक्त युनिव्हर्सल सेटमध्ये जे शिल्लक राहिलेलं आहे तेवढंच लिहायचं आपल्याला. म्हणजेच जे इव्हन नंबर राहतील 2 4 6 8 10 झाले तयार. मग याचा अर्थ असा आहे कॉम्प्लिमेंट म्हणजे उरलेल्या घटकांचा संच. आपण कॉम्प्लिमेंटची व्याख्या अशी करू शकतो. लेट U is the universal set. Let U is the universal set. A is the subset of U. A is the subset of U. Then the set of all elements. The set of all elements in the set U, but not in set A. In the set U, but not in the set A is called complement of A. आणि इट इज डिनोटेड बाय ए डॅश. म्हणजे याचा अर्थ असा होतो यू जर युनिव्हर्सल सेट आहे आणि ए हा युनिव्हर्सल सेटचा सबसेट असेल तर असा सेट का जो ज्याच्यामध्ये युनिव्हर्सल सेटमधले घटक आहे
पण ए मधले घटक नाही आहे. युनिव्हर्सलमधले घटक आहे पण कशामधले नाही आहे, ए या सेटमधले घटक नाही आहे. अशा एलिमेंटचा सेट म्हणजेच कॉम्प्लिमेंट आणि त्याला म्हणतात ए डॅश. आता आपण कॉम्प्लिमेंटचं अजून एक उदाहरण पाहू. आणि मग आता मी एक एक्झाम्पल घेतलं, यू इज इक्वल टू ए बी सी डी आणि ए हा यूचा तर सबसेट आहेच कारण तो असतोच, त्याशिवाय कॉम्प्लिमेंट काढता येत नाही. मग आपण ए डॅश काढायचा. तर ए डॅश कसा काढणार, ए मध्ये कोणते घटक आहे, ए आणि डी, त्या व्यतिरिक्त ते सोडून यू मध्ये जे उरलेले घटक असेल त्यांचा सेट, म्हणजेच कोणते उरले, सी आणि बी, बी आणि सी, म्हणजेच त्या पद्धतीने सी बी. क्रम उलटा पालटा झाला तरी चालतो आणि म्हणजेच हा झाला ए डॅश. मग ए डॅश इज अ कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. आणि हा जो कॉम्प्लिमेंट सेट तयार झाला तो सुद्धा यूचा सबसेट असतो. ए डॅश इज अ सबसेट ऑफ यू. म्हणजे लक्षात ठेवा, म्हणजे कॉम्प्लिमेंट सेट इज ऑल्सो सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट. हे दोन कॉम्प्लिमेंट सेट एकमेकांचे आणि त्यांच्यामध्ये एकही घटक कॉमन नसतो. नो एलिमेंट कॉमन इन ए अँड ए डॅश. कॉम्प्लिमेंट सेटमध्ये एकही एलिमेंट काय कॉमन नसतो. आणि अजून एक सांगायचं का युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट एम्प्टी सेट असतो. जर आपण पुढं अजून एक प्रॉपर्टी पाहिली, द कॉम्प्लिमेंट सेट ऑफ युनिव्हर्सल सेट. मी हा युनिव्हर्सल सेट आहे ए बी सी डी आणि मी त्याचा कॉम्प्लिमेंट सेट म्हणजे यू डॅश काढायचा आहे, तर तो एम्प्टी सेट असतो. कारण आपला नियम काय असतो का उरलेले घटक. आणि जेव्हा आपण उरलेल्या घटकांचा विचार करतो तेव्हा लक्षात घ्या युनिव्हर्सल सेटमध्ये ए बी सी डी आहे आणि हे सोडून उरलेले घटक, हे सोडून उरलेले घटकच नाही आहे, म्हणजेच काय राहील, यू डॅश इज एम्प्टी सेट. आपण एम्प्टी सेटचा पण विचार करू. एम्प्टी सेट तुम्हाला माहिती आहे का ज्याच्यामध्ये एकही घटक नसतो आणि त्याचा मला कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. एम्प्टी सेटचा कॉम्प्लिमेंट काय होईल, युनिव्हर्सल दिलेला आहे परत ए बी सी डी. तुम्हाला एम्प्टी सेट म्हणजे रिक्त संच आहे, त्याच्यामध्ये काहीच नाही, आपण त्याचा आपल्याला कॉम्प्लिमेंट सेट काढायचा, तर काय होऊ शकतो विचार करा. तर एम्प्टी सेटचा कॉम्प्लिमेंट अर्थ तोच राहतो, अर्थामध्ये बदल होत नाही. अर्थ काय, कॉम्प्लिमेंट काढताना दिलेल्या सेटमधले सोडून उरलेले पण युनिव्हर्सलमध्ये असलेले घटक. मग एम्प्टी सेट आहे याच्यामधले सोडून, याच्यात तर काहीच नाही म्हणून सोडायचं काहीच भागच नाही, तर उरलेले, आता उरलेले तर सर्वच आहे की जे युनिव्हर्सलमध्ये, मग ते पूर्ण लिहावं लागेल. मग ते जर मी पूर्ण लिहिले तर काय होईल, इन कर्ली ब्रॅकेट ए बी सी डी, म्हणजेच हा युनिव्हर्सल सेट झाला ना, म्हणजेच हा काय झाला युनिव्हर्सल सेट. मग याच्यातूनच अर्थ असा होतो का एम्प्टी सेटचा कॉम्प्लिमेंट सेट हा युनिव्हर्सल सेट असतो. द कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज युनिव्हर्सल सेट. मग याच्यातून आपण काय काय प्रॉपर्टी पाहिली, दोन प्रॉपर्टी काय पाहिल्या का कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज युनिव्हर्सल सेट आणि द कॉम्प्लिमेंट ऑफ युनिव्हर्सल सेट इज एम्प्टी सेट. तर आजच्या दिवस इथपर्यंतच. पुढची प्रॅक्टिस सेट करा. धन्यवाद.